हाय, कशा आहात सगळे? दादा कुलकर्णीच्या किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज व्हेज पॅटीस करते. त्यातून सगळे साहित्य तुम्हाला सांगते. कुस्करून घेतलेला बटाटा, मिक्सरला फिरवून घेतलेले वाटाणे, मिक्सरला फिरवून घेतलेला मका, गाजर, कोबी, फरसबी, फ्लावर, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, मैदा, चाट मसाला, गरम मसाला, जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. बटाटा, फरसबी, कोबी, गाजर, फ्लावर, वाटाणा, मका, कोथिंबीर, मसाले घालू आता. चाट मसाला 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे, जिरे पावडर, धणा पावडर, आलं मिरची पेस्ट, मीठ, तेलाचा हात घेऊन आता आपण पॅटीस वळूया, म्हणजे ते चिकटणार नाही. मगाच्या साहित्यामध्ये कॉर्नफ्लॉवर सांगायचं राहून गेलं. आता हे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ऍड करते मैद्याच्या पेस्टमध्ये. त्यांनी पॅटीस क्रिस्पी होती. मैद्याने नुसत्या कडक झाले असते. कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट एवढी पातळ करून घेतली. आता ह्याच्यात आपण ते डीप करू. ब्रेड क्रम्स मध्ये घोळून डबल कोटिंग करून घेऊन जास्त क्रिस्पी होती. आता हे कोट केलेले पॅटीस आपण 15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवू, म्हणजे ते चांगले घट्ट होती. मग डीप फ्राय करू. पंधरा मिनिटं झालेली आहे. आपण फ्राय करायला घेऊया. ब्राऊन रंगामध्ये आपण आता हे फ्राय करतोय. ब्राऊन रंगाचे फ्राय करून झाले. किती क्रिस्पी झालेत बघा. आता हे आपले कटलेट तयार झालेले आहेत. आता माझा नातू घरात नाहीये, शाळेत गेलाय, त्यामुळे मी तोडून खाऊन बघते. कारण आता हे मला एवढं छान बघून मलाही राहत नाहीये. वा वा वा, खूप सुंदर. आता ह्या सगळ्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि मला कसे झालेत हे कमेंट्स मध्ये कळवा.